नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. आपण आज बघणार आहोत मक्याची भाकरी. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही भाकरी बनवणार आहोत. अगदी पहिल्यांदा ट्राय केली तरीही बाजरीच्या भाकरी सारखीच बनवू शकतो, तेही कुठेही न तुटता न फाटता. सर्वात आधी मक्याचं पीठ गाळून घ्यायचं आहे. भाकरी बनवताना जे जाडसर कण वगैरे असतील तर ते निघून जातात. मक्याची भाकरी करण्यासाठी पूर्णपणे चिकन दळलेलं म्हणजे बारीक पीठ घ्यायचं आहे. त्यात जराही जाडसर कण नको, नाहीतर भाकर फाटते. पिठात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. जेवढ्या भाकरी करायच्या आहेत तेवढं पीठ एक सोबतच घ्यायचं आहे. आता थोडं थोडं करत पाणी घालून कणिक करून घ्यायचं आहे. कणिक फार घट्ट पण नको आणि फार पातळ पण नको. साधारण बाजरीची भाकरी करण्यासाठी जसं कणिक भिजवतो त्या प्रकारे कणिक करून घ्यायचे आहे. कणिक एका भांड्याने 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचे आहे. कणिक भिजत आहे तोपर्यंत ठेचा करून घेऊया. मिक्सरमधून आधी शेंगदाणा फिरवून घेऊया. 15 ते 20 हिरवी मिरचीसाठी मी एक छोटी वाटी शेंगदाणा वापरलेला आहे. शेंगदाणे ओबडधोबडच वाटून घ्यायचे आहेत. ठेचा बनविण्यासाठी हिरवी मिरची मीडियम स्पायसी निवडायची आहे. चपातीसोबत खाण्यासाठी ज्या प्रकारे फिक्या मिरचीचा वापर करतो किंवा फिक्या मिरचीचा ठेचा छान लागतो, अगदी तसंच भाकरीसोबत मीडियम स्पायसी ठेचा छान लागतो. ठेचा बनवण्यासाठी मिरचीचे देठ काढून घ्यायचे आहेत. साधारण 15 ते 20 मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. मिक्सरमधून हे सर्व फिरवून घेऊया. मिरची जास्त बारीक करायची नाही, थोडीशी ओबडधोबड ठेवायची आहे. एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर जिरे घालून घेऊया. जिरे तडतडले की कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. साधारण 10 ते 12 पानं कढीपत्त्याची घ्यायची आहेत. त्यात 1 चमचा ओबडधोबड दळलेली धना पावडर घालून घ्यायची आहे. आता वाटून घेतलेल्या मिरच्या घालून घेऊ. मिरची तेलात चांगली तळून घ्यायची आहे, म्हणजे मिरचीतील पाणी कमी होते आणि ठेचा जास्त दिवस टिकतो. आता चिमूटभर हळद घालून घेऊया. हळद घालणं अगदी ऑप्शनल आहे. मिरची चांगली तळली गेली आहे की नाही, त्यातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर ठेचा कढईला खाली चटकायला लागला की समजायचं ठेच्यातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आहे. या स्टेजला ठेच्यात शेंगदाणा ॲड करायचा. ओबडधोबड दळलेले शेंगदाणे ठेच्यातील क्रंचीनेस वाढवते आणि त्यातील जे बारीक कूट असतो तो ठेच्यातील बाकी राहिलेलं पाणी शोषून घेते आणि ठेचा हमखास महिनाभर टिकतो. शेंगदाणा घातल्यानंतर ठेचा चटकू न देता सतत हलवत राहायचा. 3 ते 4 मिनिटात ठेचा बनून तयार होतो. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे महिनाभर टिकणारा ठेचा अगदी सहज बनून तयार होतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती आकर्षक असा दिसत आहे. भाकरीचे कणिक भिजलेले आहे. आता भाकरी करून घेऊया. भाकरी तुटायला नको किंवा फाटायला नको वाटत असेल तर 10 ते 15 मिनिट कणिक भिजवूनच घ्यायचे आहे. भाकरीसाठी एक छोटासा गोळा घेऊया आणि बाकीचे कणिक बाजूला एका भांड्यात ठेवून घेऊया. भाकरी बनवताना ताटाला चिटकू नये म्हणून ताटात थोडं पीठ गाळून घ्यायचे आहे. तसेच हाताला पण पीठ लावून घ्यायचे आहे. आता भाकरी थापायला सुरुवात करायची. जर भाकरी हाताला चिटकत असेल तर हाताला परत पीठ लावून घ्यायचे आहे, म्हणजे भाकर हाताला चिटकत नाही आणि गोल गरगरीत फिरते. भाकरी तव्यावर टाकून घ्यायची. भाकरीच्या वरच्या साईडला म्हणजे पिठाच्या साईडला पाणी लावून घ्यायचे आहे. पाणी लावताना थोडीही जागा कोरडीच ठेवायची नाही. पूर्ण भाकरीवर पाणी लावून घ्यायचे आहे, म्हणजे भाकरी भाजल्यानंतर तिच्यावर रेषा रेषा किंवा फाटल्यासारखं दिसत नाही.
भाकरी उलट करून तव्यावरच किंवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गॅसवर भाजून घ्यायची आहे. अगदी पहिल्यांदा मक्याची भाकरी बनवणार तरीही चुकणार नाही, तुटणार नाही, फाटणार नाही. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.